राज्यातल्या भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट, भारतीय आंब्याची जगभरात भुरळ, खतांचे दर एमआरपी एवढेच ठेवण्यासाठी कडक सूचना, उपसागरातील चक्रीवादळाचा मॉन्सूनला फायदा आणि ऊसासाठी ठिबक सिंचन सक्तीचं करण्याचा राज्य सरकारचा विचार। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्यातील दुष्काळ तीव्र झाला असून 223 तालुक्यातील विहिरींमधील भूजल पातळीनं आजवरची नीचांकी पातळी गाठली आहे। उस्मानाबाद, नगर, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यात भूजल सर्वाधिक खालावलं आहे। सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत 34 तालुक्यात 3 मीटरहून अधिक, 30 तालुक्यात 2 ते 3 मीटर, 54 तालुक्यात 1 ते 2 मीटर तर 105 तालुक्यात 1 मीटरपर्यंत घट झाली आहे। राज्यातील भूजल पातळीतील सर्वाधिक घट उस्मानाबाद जिल्ह्यात नोंदवण्यात आली आहे। तिथली भूजल पातळी सरासरीहून तब्बल 11 मीटरपर्यंत खोल गेली आहे। त्यापाठोपाठ नगर, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांचा क्रमांक आहे। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अर्थात GSDA मार्फत राज्यातील विंधन विहिरींची मार्च अखेर पाहणी करून भूजल स्थितीचा सविस्तर अहवाल नुकताच तयार करण्यात आला। त्यात भूजलाची ही विदारक स्थिती स्पष्ट झाली आहे। आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीनं चोखंदळ ग्राहकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणाऱ्या आंब्याची चव आता जगभरात पोहोचते। जगातील विविध देशांमधून भारतीय आंब्याची मागणी वाढत असून यंदा विविध निर्यातदारांनी सुमारे 600 टनांची मागणी पणन मंडळाकडे नोंदवली आहे। एप्रिल अखेर अमेरिकेत 40 टन तर न्यूझीलंड इथं 17 टन आंब्याची निर्यात झाली आहे। आखाती देशांमधूनही मागणी वाढत असून यंदा या प्रदेशात 300 टनांपेक्षा अधिक आंबा निर्यात होण्याचा अंदाज आहे। कोकणातील हापूस, मराठवाड्यातील केशर आणि आंध्र प्रदेशातील बैंगनपल्ली या आंबा जातींना विशेष मागणी आहे। या आंब्याची यंदा न्यूझीलंडला पहिल्यांदाच निर्यात झाली आहे। 2007 या वर्षात भारताला आंबा निर्यातीसाठी परवानगी मिळाली। आंबा निर्यातीसाठी पणन विभागानं रत्नागिरी, नवी मुंबई आणि येवला इथं ग्रेडिंग, पॅकिंग आणि विकिरण केंद्रांची उभारणी केली आहे। यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांच्या कमाल विक्री किमतीपेक्षा म्हणजेच MRP पेक्षा जास्त दरानं विक्री होणार नाही याची पणन मंडळानं दक्षता घ्यावी अशी सूचना राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी केली आहे। नाशिक आणि कोकण विभागाची खरीप आढावा बैठक नाशिकमध्ये झाली। तिच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। खत वितरणातील गुंतागुंत काढून टाकावी, अगोदर शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घेऊ, नंतर परत करू असा किचकटपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची मागणी असलेल्या रासायनिक खतांपैकी 80% खतं थेट बांधावर वितरित होणार आहेत। कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तशा स्पष्ट सूचनाही आहेत। त्या संदर्भातील नियोजन जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर तातडीनं करावं। अशी खतं मिळताना बऱ्याचदा शेतकऱ्यांना अधिक भुर्दंड पडतो, तो पडणार नाही याकडे लक्ष द्यावं अशा सूचनाही त्यांनी केल्या। बंगालच्या उपसागरात चेन्नईपासून आग्नेय दिशेला 800 किलोमीटर अंतरावर सक्रिय असलेल्या महासेन चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वारं अर्थात मॉन्सून अंदमानात सर्वसाधारण वेळेपूर्वी म्हणजे 20 मेच्या दरम्यान दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हे वादळ बांगलादेशाच्या दिशेनं सरकत आहे। वादळाच्या प्रभावामुळे विश्ववृत्ताकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे। गेल्या शनिवारी उपसागरात महासेन चक्रीवादळ सक्रिय झाल्यानंतर हिंदी महासागरात थेट विश्ववृत्तापर्यंतच्या हवामानात मोठे बदल झाले आहेत। विश्ववृत्ताकडून वाहणारं वारं मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणत आहेत। यामुळे या भागात आर्द्रता वाढली आहे। चक्रीवादळ समुद्रात जेवढं जास्त काळ टिकेल तेवढी मॉन्सून अंदमानात स्थिर होण्यास चांगली मदत होणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे। आगामी काळात दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी ऊस उत्पादकांना ठिबक सिंचन, शहरात मीटरनं पाणी देणं आणि उद्योगांना रिसायकलिंग सक्तीचं करावं लागणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। पिण्याच्या पाण्याचे संकट दूर करण्याच्या नियोजनात उपलब्ध पाण्याची बचत करण्याला सर्वाधिक महत्त्व दिलं जाणार आहे। त्यासाठी ऊस उत्पादकांना ठिबक सिंचनाची सक्ती करण्यात येईल। उद्योगांना रिसायकलिंगची तर शहरांना मीटरद्वारे पाण्याची सक्ती करण्यात येणार आहे। मुख्य केळी खोडाच्या बगलेत पिले वाढलेली असल्यास धारदार हत्यारानं कापून काढावीत। पूर्ण घड निसवल्यानंतर केळ कमळ काढावं,
तसंच आवश्यकतेनुसार घडातल्या फण्यांची विरळणी करावी. डाव्या दांड्यावर कोरडी पानं ठेवून दांड्याचे तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करावं. घडातल्या केळीची चांगली वाढ व्हावी म्हणून घडावर 0.5% पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक 1% युरियाची फवारणी करावी. आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. बटाटा कमाल 1600 रुपये, किमान 1400 रुपये. भेंडी कमाल 3000 रुपये, किमान 2500 रुपये. दुधी भोपळा कमाल 3500 रुपये, किमान 3000 रुपये. घेवडा कमाल 3500 रुपये, किमान 3000 रुपये. काकडी कमाल 1600 रुपये, किमान 1000 रुपये. कांदा कमाल 1300 रुपये, किमान 1000 रुपये. कारले कमाल 3500 रुपये, किमान 3000 रुपये. कोबी कमाल 600 रुपये, किमान 400 रुपये. आणि आले कमाल 4000 रुपये आणि किमान 3500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यात इतरत्र हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 42 अंश सेल्सिअस, किमान 30 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 40 अंश सेल्सिअस आणि किमान 27 अंश सेल्सिअसमध्ये राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.